तर एका यशस्वी ट्रेडमधून शिकून पुढची मोठी संधी कशी पकडायची, आज आपण ETH ऑप्शन ट्रेडिंगमध्ये नेमकं हेच बघणार आहोत. म्हणजे बघा, एका सिद्ध झालेल्या विजयाचं विश्लेषण करू आणि बाजारातल्या नव्या संधीसाठी तयार होऊया. चला सुरू करूया. चला सुरुवातच करूया थेट निकालाने. आपल्या मागच्या स्ट्रॅटेजीने आपल्याला मिळवून दिले तब्बल 4,420 रुपये. आता हा आकडा का महत्वाचा आहे, कारण तोच आपल्याला पुढचा मार्ग दाखवणार आहे. मागचा नफा तर उत्तम होताच, यात शंकाच नाही, पण खरा खेळ तर पुढे आहे, बरोबर? आता पुढे काय? कारण बघा, बाजाराने आपला कल बदललाय आणि एक नवीन संधी आपल्यासमोर उभी आहे. चला तर मग आधी त्या यशस्वी ट्रेडची अक्षरशः चिरफाड करूया आणि मग पुढच्या मोठ्या चालीसाठी सज्ज होऊ. ठीक आहे, तर मग सर्वात आधी त्या यशस्वी ट्रेडची रचना समजून घेऊया. आपण बेअर कॉल स्प्रेड नावाची एक स्ट्रॅटेजी वापरली होती. आता हे समजून घेणं का महत्वाचं आहे, कारण म्हणतात ना, इतिहासातच भविष्यासाठीचे धडे दडलेले असतात. त्यावेळेस मार्केटची स्थिती काय होती, तर बाजार पूर्णपणे मंदीच्या म्हणजे बेरिश विळख्यात होता. अगदी प्रत्येक सिग्नल हेच सांगत होता की किंमत खाली जाणार. आणि खरा ट्रेडर तोच जो प्रवाहाच्या दिशेने पोहतो, प्रवाहाच्या विरुद्ध नाही. म्हणूनच आपणही त्यानुसारच आपली रणनीती आखली होती. तर मग हे मंदीचे संकेत नेमके होते तरी काय? चला एक एक करून बघूया. पहिलं, प्राइस 200 EMAच्या खाली होती. हा एक लाँग टर्म मंदीचा अगदी स्पष्ट इशारा असतो. दुसरं, $39 एक अशी भक्कम भिंत होती जी प्राइसला वर जाऊच देत नव्हती. तिसरं, स्टोकॅस्टिक RSI इंडिकेटर तर ओरडून सांगत होता की बाजार ओव्हरसोल्ड आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं, ऑप्शन चेन डेटा, तो सुद्धा बाजाराच्या घसरणीकडेच बोट दाखवत होता. आता हे सगळे संकेत इतके स्पष्ट होते की आपण बेअर कॉल स्प्रेड वापरला. म्हणजे केलं काय? आपण $3900चा कॉल ऑप्शन विकला आणि आपली जोखीम कमी करण्यासाठी, म्हणजे एक प्रकारे संरक्षणात्मक कवच म्हणून, $4000चा कॉल ऑप्शन विकत घेतला. या सोप्या सेटअपमुळे आपल्याला सुरुवातीलाच ट्रेड घेता क्षणी $52.20चं क्रेडिट मिळालं. बरं, पण हा ट्रेड इतका यशस्वी झाला कसा, याची 3 सोपी कारणं आहेत. पहिलं, बाजार अपेक्षेप्रमाणे खालीच राहिला. त्याने ट्रेंडला पूर्णपणे फॉलो केलं. दुसरं, $4000च्या लेव्हलवर इतकं मोठं ओपन इंटरेस्ट होतं की ती एक अभेद्य भिंत बनून राहिली, जी तुटलीच नाही. आणि तिसरं, जे सगळ्यात महत्त्वाचं आहे, ते म्हणजे थीटा डीके. सोप्या भाषेत सांगायचं तर वेळेचा फायदा. ऑप्शन जसं एक्सपायरीच्या जवळ येतो ना, तशी त्याची किंमत आपोआप गळते आणि तोच सगळा फायदा आपल्याला मिळाला. पण थांबा, आता कहाणीत एक मोठा ट्विस्ट आहे. मागच्या यशावर बसून राहून चालणार नाही, कारण बाजार कधीच शांत बसत नाही. परिस्थिती पूर्णपणे बदलली आहे. मंदीचे ढग आता विरले आहेत आणि तेजीचे संकेत मिळायला लागलेत. आणि याचा सरळ सरळ अर्थ काय? आपली स्ट्रॅटेजी सुद्धा बदलण्याची वेळ आली आहे. आणि हा बदल किती मोठा आहे हे इथे अगदी स्पष्ट दिसते. बघा, जिथे प्राइस आधी 200 EMAच्या खाली होती, तिथे आता ती वर आहे. जिथे पूर्वी एक रेझिस्टन्सची भिंत होती, तिथे आता $38,000वर एक मजबूत सपोर्ट तयार झालाय. आणि ऑप्शन चेन डेटा, जो आधी मंदीचा गाणं गात होता, तो आता तेजीचे सूर आळवतोय. थोडक्यात सांगायचं तर बाजाराने पूर्णपणे 180 डिग्रीचा टर्न घेतलाय. ओके, तर ह्या बदललेल्या परिस्थितीसाठी आपली नवी स्ट्रॅटेजी आहे बुल पुट स्प्रेड. नावातच आहे, ही एक बुलिश म्हणजे तेजीची स्ट्रॅटेजी आहे. ह्यात आपण काय करतो, आपण एक पुट ऑप्शन विकतो आणि त्यापेक्षा कमी स्ट्राईक प्राईसचा दुसरा पुट ऑप्शन संरक्षणासाठी म्हणजे हेजिंगसाठी विकत घेतो. आपला उद्देश अगदी सोपा असतो, प्राईस आपण विकलेल्या पुटच्या स्ट्राईक प्राईसच्या वर राहावी, बस. तर आपला नवीन गेम प्लॅन काय आहे? लक्ष द्या. आपण 7 नोव्हेंबरच्या एक्सपायरीचा 3850चा पुट ऑप्शन विकणार आहोत आणि संरक्षणासाठी 3800चा पुट ऑप्शन खरेदी करणार आहोत. या सेटअपमधून आपल्याला सुरुवातीलाच साधारणपणे $50चं नेट क्रेडिट मिळेल. पण थांबा, कोणताही ट्रेड घेण्याआधी रिस्क अँड रिवॉर्डचं गणित मांडणं हे सगळ्यात जास्त महत्त्वाचं आहे, नाही का? चला तर मग आता या ट्रेडच्या आकड्यांमध्ये जरा डोकावून पाहूया. या ट्रेडमधली सगळ्यात आकर्षक गोष्ट कोणती असेल तर ती आहे याची प्रॉबॅबिलिटी ऑफ प्रॉफिट म्हणजे POP, आणि ती आहे तब्बल 72%. म्हणजे विचार करा, प्रत्येक 4 पैकी 3 वेळा हा ट्रेड यशस्वी होण्याची शक्यता आहे.
आता ही शक्यता इतकी जास्त का आहे? कारण आपल्याला फक्त प्राईस एका ठराविक लेवलच्या वर राहायला हवी आहे. ती कितीही वर जाऊ, फरक पडत नाही. आता येऊया थेट आकड्यांवर. यात जास्तीत जास्त नफा आहे 4,250 रुपयांचा आणि जास्तीत जास्त तोटा आहे 5,950 रुपयांचा. आता इथेच अनेकांना वाटेल की अरे रिस्क तर रिवॉर्डपेक्षा जास्त आहे, पण इथेच तर खरी गंमत आहे. जेव्हा तुमच्या जिंकण्याची शक्यता 72% असते ना, तेव्हा कमी रिवॉर्डसाठी थोडी जास्त जोखीम घेणं हे एक कॅल्क्युलेटेड आणि स्मार्ट पाऊल ठरू शकतं. अर्थात प्रत्येक ट्रेडमध्ये धोके असतातच. इथे सगळ्यात मोठा धोका आहे अमेरिकेचा येणारा CPI डेटा, ज्यामुळे बाजारात अचानक उलथापालथ होऊ शकते. आणि जर इथियसची किंमत $3,800च्या सपोर्ट लेवलच्या खाली गेली तर हा ट्रेड आपल्या विरोधात जाईल. पण याची एक दुसरी बाजूही आहे. सध्या जे जागतिक बाजारात मिश्र संकेत आहेत, त्यामुळे बाजार साईडवेज राहण्याची शक्यता आहे. आणि जर तसं झालं तर आपल्याला पुन्हा एकदा थीटा डीके म्हणजेच वेळेचा फायदा मिळेल. तर मग या सगळ्या विश्लेषणातून, या दृष्टिकोनातून नेमकं काय साध्य होतं? चला, एकदा आपल्या कामगिरीच्या रेकॉर्डवर एक शेवटची नजर टाकूया. आणि खरं तर हे आकडे स्वतःच सगळं काही सांगतात. आपण जेवढी जोखीम घेतली होती त्यावर तब्बल 1.5 पट परतावा मिळाला. म्हणजे 152.9% रिटर्न ऑन रिस्क. सोप्या शब्दात सांगायचं तर घेतलेली जोखीम 100% वसूल झाली आणि वर नफाही मिळाला. आणि लक्षात घ्या, हे फक्त आकडे नाहीयेत. बाजाराला समजून घेणं, त्याचा कल ओळखणं आणि योग्य वेळी योग्य रणनीती वापरणं याचा हा थेट परिणाम आहे. एकाच यशस्वी ट्रेडमधून मिळालेला 4,420 रुपयांचा ठोस नफा. तर मग ह्या सगळ्यातून आपण काय शिकलो? एकच गोष्ट, बाजाराच्या बदलत्या परिस्थितीनुसार आपली रणनीती बदलण्याची क्षमता, हेच खरं तर यशाचं मूळ सूत्र आहे. म्हणूनच जाता जाता एक विचार मनात ठेवूया. बाजाराच्या पुढच्या मोठ्या बदलासाठी आपली तयारी कशी असायला हवी?